महानगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर मुंबईचं महापौरपद कुणाला मिळतं याकडे सर्व राज्याचं लक्ष लागलेले आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या मराठीचा मुद्दा मागे नेण्यासाठी किंवा त्याला शिव देण्यासाठी आपल्याला महापौरपद मिळावं यासाठी एकनाथ शिंदे यांचा पक्ष प्रयत्नशील आहे. आज वर्तमानपत्रामध्ये त्यांनी एक जाहिराती दिलेली आहे. त्या जाहिरातीचा नेमका काय अर्थ होतो यावरही आपल्याला बोलायचं आहे. या जाहिरातीचा नेमका अर्थ काय होतो हे आपल्याला समजून घेतानाच महापौरपद खरंच एकनाथ शिंदेच्या पक्षाला मिळू शकतं का? एकनाथ शिंदे जसं म्हणतात, की आमचा नंबर 2 वर आलेला पक्ष आहे, तसा तो खरंच नंबर 2 वर आलेला आहे का? हे सुद्धा आपल्याला समजून घ्यायचं आहे. नमस्कार, मी संजय वरकड. आपण पाहतात न्यूज यात्रा. आज वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर शिवसेनेच्या म्हणजे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या वतीने एक जाहिरात देण्यात आलेली आहे आणि महाराष्ट्रातील जनतेचे त्यांनी आभार मानलेले आहे. आभार यासाठी मानलेला आहे की एकनाथ शिंदे यांचा पक्ष राज्यामध्ये म्हणे नंबर 2च्या क्रमांकावर आलेला पक्ष आहे. इतका आनंद या पक्षाला झालेला आहे की ती पक्षाची जाहिरात देताना त्यांनी जो गोंधळ घातलेला आहे त्याच्यावर सुद्धा आपल्याला बोलावं लागेल. एकनाथ शिंदे यांचा पक्ष क्रमांक 2 वर आलेला असताना आपल्या पक्षाची जाहिरात करत असताना नरेंद्र मोदी, अमित शहा यांचे तर फोटो त्यांनी घेतलेच, पण राष्ट्रीय अध्यक्ष जे आहेत भारतीय जनता पक्षाचे त्यांचे सुद्धा फोटो हे बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोच्याही अत्यंत वरच्या स्थानी घेऊन त्यांचे सुद्धा आभार मानले. एका बाजूनं या जाहिरातीमधून एकनाथ शिंदे यांना आपण क्रमांक 2चे आहोत हे पण दाखवायचं आहे. दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्षासोबत आपला कुठलाही संघर्ष नाही आणि करायची आपली इच्छाही नाही हे सुद्धा अधोरेखित करायचं आहे. आणि तिसऱ्या बाजूला मुंबईचं महापौरपद आपल्या पदरात पडावं किंवा आपल्याला मिळावं यासाठी सुद्धा प्रयत्न करायचे आहे. खूप तारेवरची कसरत एकनाथ शिंदेंना करायची आहे. खरं म्हणजे आपण 2 दिवसापूर्वी पण एक व्हिडिओ केला होता. त्यातही आपण बोललो होतो की या निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विशेषतः शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील एकनाथ शिंदेच्या पक्षाचं अस्तित्व जवळपास संपुष्टात आलेलं आहे. ठाण्याचा अपवाद वगळता एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही काडीलाही शिल्लक राहिली नाही अशी अवस्था आता सगळीकडे झालेली आहे. आम्ही तसं कालही म्हटलं होतं की जळगाव वगैरे सारख्यांचे उदाहरण देऊन जर तुम्हाला क्रमांक 2 म्हणून पाठ थोपटून घ्यायची असेल तर ती तुमची इच्छा आहे. आता आपण थोडी आकड्यावर जरी नजर टाकली तर 2889 नगरसेवकांपैकी 1469 नगरसेवक हे एकट्या भारतीय जनता पक्षाचे आले आणि हा जो दुसऱ्या क्रमांकाला म्हणून घेतो पक्ष त्यांचे नगरसेवक आहे 396 म्हणजे 400चा पण ते आकडा गाठू शकले नाही. ते 1400 मधला जो वरचा 400 आहे त्याचीही बरोबरी एकनाथ शिंदेचा पक्ष करू शकले नाहीत. 29 महानगरपालिकांमध्ये 396 नगरसेवक निवडून आल्यानंतर पहिल्या पानावर एकनाथ शिंदेचा पक्ष जाहिरात देतो आणि असं सांगतो की राज्यातील जनतेचे आभार मानतो आणि त्यामध्ये आभार मानताना त्यांनी अर्थातच राज्यातील जनतेपेक्षाही जास्त आभार हे देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाचे जास्त आभार मानलेले आहे. त्यांना आभार जनतेचे मानायचे आहे की भारतीय जनता पक्षाचे मानायचे या गोंधळाची ही जाहिरात आहे. 2 हिंदुत्ववादी नेते जे आता हयात नाही आहेत, दिवंगत आहेत, आनंद दिघे आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची छायाचित्र या जाहिरातीमध्ये वापरलेली आहेत. त्यांना सुद्धा हे कितपत पटलं असेल की ती सुद्धा एक शंकाच आहे. म्हणजे त्यांना खरंच आपण जसे हेच वाक्य वापरतात ना दरवेळेस एकनाथ शिंदे ते की बाळासाहेबांना वर काय वाटत असेल, बाळासाहेबांना वरती काय. आता आनंद दिघेंचा सुद्धा आणि बाळासाहेबांना सुद्धा या जाहिराती बघून खरंच काय वाटत असेल असा प्रश्न आम्हालाही पडलेला आहे. कारण फक्त तुम्हालाच प्रश्न पडतात अशी काही गोष्ट नाही आहे. दुसरा मुद्दा राहिला की आता जो सत्तेचं वाटप होणार आहे ह्या भाकरीमध्ये ही भाकर म्हणजे भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदेच ताटात टाकणार आहे की नाही. आता हा भाकर हा शब्द मी जरी वापरत असलो तरी याची सुरुवात केलेली आहे भरत गोगावले यांनी. कारण भरत गोगावले यांनी असं सांगितलं होतं की अजित पवारांचा जेव्हा प्रवेश झाला त्यावेळेस त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही एका ताटात एक भाकर होती, आम्ही दोघं जण वाटून घेणार होतो, त्यामध्ये आता तिसरा वाटेकरी झालेला आहे. त्यामुळं भाकर हा शब्द मी भरत गोगावलेंचा घेतलेला आहे आणि तो त्यांचाच शब्द आहे. त्याच्यामुळं फार राग म्हणू नका शिवसैनिकांनी, कारण तुमचा आधीच खूप मोठा दारुण पराभव झालेला आहे. तो पराभव तुम्हाला पचवायचा आहे आणि असंही दाखवायचं आहे की आम्ही फार मोठ्या संख्येने निवडून आलेलो आहे. त्याच्यामुळे सगळ्यात जास्त पंचायत ही एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. जे हारले त्यांनी तर मान्यच केलं की आम्ही पराभव स्वीकारला, आम्ही परत लढू, आम्हाला परत जायचंय. पण शिवसेना हरलेली आहे, एकनाथ शिंदे
हे मान्यही करत नाही आणि जिंकलेली आहे हे त्यांना सिद्धही करता येत नाही. आता जिंकलेली असेल आणि तुम्हाला खरंच भारतीय जनता पक्ष तुमच्या वाट्याची भाकर देणार असेल, तर मुंबई महानगरपालिका मध्ये काय घडतं, तुम्हाला किती जागा मिळतात, कशा मिळतात, महापौरपद खरंच मिळतं का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे या जाहिरातीतून आपण जरी भारतीय जनता पक्षाशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला असेल, त्यांचं लांगुल चालन केलं म्हणा किंवा त्यांना मैत्रीचा आणखीन हात दिला, जो चांगला शब्द वापरायचा तो वापरा तुम्ही. पण या सगळ्या जाहिरातीमुळेही भारतीय जनता पक्ष फार काही उदार होईल अशी स्थिती आपल्याबाबतची नाही. साधं छत्रपती संभाजीनगरचं उदाहरण आहे, की ज्यावेळी त्यांना पूर्ण बहुमत मिळालं, त्याच वेळी त्यांनी सांगितलं, की एकनाथ शिंदेंच्या पक्षाला भारतीय महानगरपालिकेमध्ये सोबत घ्यायचं की नाही, याचा विचार वरिष्ठ पातळीवर केला जाईल. त्यामुळं छत्रपती संभाजीनगरमधल्या सुद्धा शिवसेनेची अवस्था अत्यंत वाईट झालेली आहे. आणि ज्या शिवसेनेकडे महापौर 1 वर्षाचं मागून भारतीय जनता पक्ष महापौरपद मिळवण्यासाठी मातोश्रीकडे जायचा, त्यांचे किंवा स्थानिक नेत्यांशी चर्चा करायचा, त्याच भारतीय जनता पक्षाच्या दारात जाऊन उभं राहण्याची वेळ आज स्थानिक शिवसेनेच्या नेत्यांवर येऊन पडलेली आहे. त्यामुळं आता किती जरी काही झालं तरी आपण बॅकफूटवर गेलेलो आहोत आणि महानगरपालिकेमध्ये आपण जिंकल्याचा खोटा आविर्भाव आणून आपण हरलेलो आहोत हे अमान्य करण्यापेक्षा आपणही हरलेलो आहोत. भारतीय जनता पक्ष फक्त एकटाच महानगरपालिकेत जिंकलेला आहे हे एकनाथ शिंदेंनी ओळखून घेतलं पाहिजे. त्यांच्यासोबत आपण पळाल्यामुळं निदान 396 तरी जागा मिळालेल्या आहेत, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळं इथून पुढच्या काळामध्ये एकनाथ शिंदेंचा पक्ष महानगरपालिकांच्या निवडणुकीनंतर जिल्हा परिषदेमध्ये कशी तयारी करतो आहे हे तर लक्ष राहणारच आहे. पण या जाहिरातीनंतर पुन्हा एकदा प्रश्न पडलेला आहे, की त्या ताटातल्या भाकरीचा खरंच ही ताटातली भाकर ताटात त्यांना वाढली जाईल का? वाढली तर मुंबईत किती मिळेल? छत्रपती संभाजीनगरमध्ये किती मिळेल? आणि हे ताट जर भारतीय जनता पक्षाकडेच राहिलं आणि फक्त वाट्याच यांच्या वाट्याला आल्या, तर मग मात्र एकनाथ शिंदेंचा नाईलाज झालेला आहे. तो पुढच्याही काळामध्ये त्यांना नाईलाज असतो, वाहवत जाणं याशिवाय दुसरा पर्याय असणार नाही. त्यामुळं उगाच आपण पांघरून कशाच तरी पांघरून घेऊन सोंग करण्याची काही गरज नाही. आपण हारलेलो आहोत मान्य करा. त्यासाठी जिंकण्यासाठी प्रयत्न करा. शिवसैनिक अजूनही लढायला तयार आहेत. त्यामुळं जिथं-जिथं काही चुका झाल्या असतील त्याच्यावर आत्मपरीक्षण करा. आपण जिंकलेले नाहीत. आपण दुसऱ्या क्रमांकावर आलेले नाहीयेत. ते एक फार मोठा विनोद आहे. तो पण जाता-जाता सांगावासा वाटतो. एक मुलगा प्रगती पुस्तक घेऊन आपल्या वडिलांना दाखवतो. वडील त्याच्या कानफडत मारतात. तर तो म्हणतो, "का बरं मारलं?" ते म्हणे, "इतकं कमी मार्क." ते म्हणे, "नाही, मी दुसरा आलो म्हणतो म्हणे वर्गामध्ये." एवढं म्हणे, "तू 40 मार्कामध्ये दुसरा कसा काय आला?" म्हणे. "इतकं 40च मार्क आणि तू दुसरा नंबर कसा काय आला?" म्हणे तुझा. नाही म्हणे, "ते पहिला आलेला त्याला 90 मिळाले आणि मला 40 मिळाले. बाकी दुसरं वर्गात बाकी सगळे नापास झालेले आहेत म्हणे. त्यामुळं मीच दुसरा आलेलो आहे." त्यामुळं अशी अवस्था एकनाथ शिंदेंची झालेली आहे. वर्गात दुसरे जरी आले तरी 40च मार्क मिळालेले आहेत. वडिलांनी काय करावं आता ते वडिलांचा प्रश्न आहे. वडील बघत असतील वरून. या विषयावर फार आता मी तुम्हाला दुखावणार नाही, पण कदाचित तुम्हाला सत्य सांगावं लागणार आहे, की तुम्ही जिंकलेले नाहीत, तुम्ही हारलेले आहात. त्यामुळं तुम्ही हारलेले आहात या मानसिकतेतून लढले तरच जिल्हा परिषदेला जिंकू शकतात. जिल्हा परिषद निवडणुकीतील तुमच्या परफॉर्मन्सवर सुद्धा आम्ही लक्ष ठेवून असणार आहोत. त्यामुळे आपण पाहत राहा न्यूज यात्रा. हे आहे आपलं चॅनल.